नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी। मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेत। रेल्वे ट्रॅकमधून पायी प्रवास करावा लागतोय। संध्याकाळ झाली आहे, मुंबईकरांचे हालही सुरू झालेले आहेत। ठाण्यापर्यंत प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकमधून सध्या प्रवास सुरू आहे। घाटकोपर असेल, मुलुंडपासून अनेक प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवर उतरून प्रवास सुरू असल्याचं पाहायला मिळतं। आपलं घर गाठण्यासाठी हे रेल्वे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर चालत सुटलेत। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडलेत। गणेश, आपण पाहतोय आता प्रवाशांनी ट्रेनमधून उतरून ट्रॅकवरून चालायला सुरुवात केली आहे, काय अपडेट? नक्कीच सकाळपासून जो पाऊस पडत आहे त्याचा फटका मध्य रेल्वेवरती बसलेला आहे। आपण सध्या या ठाणा स्थानक या रेल्वे ट्रॅकवरती पाहू शकतो। घाटकोपर विक्रोळीपासून अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, या ठिकाणी थेट चालत जे ते ठाणे स्थानक गाठत आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर मोठा फटका जो तो रेल्वे प्रशासनाचा या रेल्वे प्रवाशांवरती बसलेला आहे। पाहायला गेलं मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवरती चालताना अनेक चाकरमानी पाहायला मिळतात। आपलं घर गाठत आहे, सायंकाळची वेळ झालेली आहे। मात्र या पावसामुळे मोठ्या प्रमाणात ठाणे ते सीएसटीकडे जाणाऱ्या रेल्वे सर्व ठप्प झाल्या। मात्र सीएसटी आपलं ठाणे ते कल्याण कर्जतला जाणारे काही लोकल जे आहेत विशेष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। मात्र पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। कशा प्रकारचा या ठिकाणी तुम्ही चालत आलात, कुठून चालत आलात? कांजूरमार्गवरून चालत आलोय। भरपूर प्रवाशांना त्रास होतोय। ट्रेन ठप्प पडले, 2-2.5 तासपासून लोक चालत आहे। सीएसटीवरून चालत आहे, पुढं घाटकोपरवरून चालत आहे। एकच ट्रेनची व्यवस्था होती, त्या ट्रेनमध्ये पण भरपूर गर्दी असल्यामुळे प्रवाशांचा अजून व्यवस्था दुरवस्था झालेली आहे। तर सध्या ठाण्यात रेल्वे ट्रॅकमधून प्रवासी जे आहेत ते चालत चाललेले आहेत। तर ट्रेन ज्या आहेत त्या जागच्या हलत नाहीये, त्यामुळे आपलं घर गाठण्यासाठी प्रवासी जे आहेत ते ट्रॅकवर उतरून चालत चाललेले आहेत। या ठिकाणी जे ते लोकल ट्रेन जे ते लावण्यात आलेले आहेत आणि याच ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती साईड ट्रॅकची रेल्वे या ठिकाणी उभी करण्यात आली। मात्र ही रेल्वे कुठे चालली आहे ते माहिती नाही। मात्र सध्या ज्या विक्रोळी घाटकोपर या ठिकाणून ज्या लोक जे ते प्रवासी या ठिकाणी पायी दाखवू शकतो आपण या ठिकाणी चालत जात आहेत। मात्र या रेल्वे मध्ये आता ज्या रेल्वे प्रवासी बसले होते ते देखील आता काही प्रमाणात उतरलेले आहेत। नक्की आता ही ट्रेन कुठे जाणार ती अनाउन्समेंट झाली नाहीये। मात्र सध्या तरी या ठिकाणी कॅमेऱ्यातनं आपण दृश्य दाखवू शकतो। हे काही लोक आता ह्या ट्रेनमध्ये बसले होते ते देखील काही प्रमाणात उतरण्यात आलेले उतरवले आहेत। मात्र सध्या तरी रेल्वे ट्रॅकवरती अनेक नागरिक रेल्वे प्रवासी हे ठाणे स्टेशन गाठत आहेत। भांडूप, घाटकोपर, कुर्ला पासून जे आहेत ते अनेक लोक जे आहेत ते ट्रॅकवरती चालताना आपल्याला पाहायला मिळतं। खास करून जास्तीत जास्त घाटकोपर, विक्रोळी, भांडूप या परिसरातून जास्त कामगार वर्ग या ठिकाणी उतरत ट्रॅकवरती चालताना दिसत आहे। पाहू शकतो बघा, ह्या काही रेल्वेमध्ये काही जण प्रवासी जे आहेत ते प्रवास करणार आहे। मात्र कुठे चालले ही ट्रेन माहीत नाही। साईड ट्रॅकवरती लावण्यात आलेली ही ट्रेन आहे। ठाण्यातून थेट कल्याण, कर्जत, कसारा कुठे जाणार माहिती नाही। मात्र सध्या तरी पाहू शकतो पाऊस पुन्हा आता या ठिकाणी आता ट्रेनमध्ये जे आहेत, थांबा 2 मिनिटं। भाऊ हे दादा कुठे चाललाय? लाईट लाव बोली गाडी सोडा, बदलापूर लाईट लाव। ठीक आहे, त्यांची गाडी कुठली आम्हालाच माहित नाही। दिव्याला चाललो आम्ही। हा दिव्याला चाललात? कुठून चालत आलात का? नाही आता आम्ही मुलुंडमध्ये बीएसटी मध्ये आहेत कामाला। बीएसटी मध्ये जॉबला, तिथून मुलुंडवरून आम्ही चालत आलो इथपर्यंत। आता कुठे चाललं? तुम्हाला काय वाटतं गाडी कुठे जाणार? आता आम्हाला पण माहिती नाही कुठे जाणार गाडी। जिकडे जाईल तिकडे आता जायचं। आता काय करणार? भाऊ तुम्ही खूप हात दाखवत होतात मला। हो, कुठे चालले तुम्ही आता? आम्ही मुलुंडवरून चाललोय। मुलुंडवरून चालत आलोय। हँडिकॅप आहे मी, पाय सुजला तरी मग गाडीचं काय आता एवढं गाड्या उभे, एक मुलांना सोडतात नाही गाडी लोकांना। आम्ही एवढं पब्लिक उभे। असेल तुमची थेट आता या माध्यमातून आमचे एवढे मागणे जे थांबलेले व्यक्तीने त्यांच्या गाड्या सोडा, मुलुंडपर्यंत सोडा। एक इथं थांबण्यापेक्षा मुलं सोडा गाड्या आणि त्यांना घेऊन या कल्याणपर्यंत तरी। आमच्या एवढं मागणे बघ, बाकी काय नाही। नक्कीच काही आता प्रवासी आहेत। तुम्ही कुठे चाललात भाऊ? आणि आता ही गाडी जी पकडलेली आहे तुम्ही कुठे? मी कांजूर मार्गून आलेलो आहे। मला शेलूला जायचं आहे, नेरळ शेलू। अरे किती वेळ झाला तुम्हाला? मी 11 पासून थांबलेलो आहे। अच्छा, हा काय महिला आहेत का आतमध्ये? कोण आहे का बोलणारे? या लवकर. लेडीज कुठे चाललेत सांगा मला। नक्कीच या रेल्वेमध्ये जे आहे ते काही लोक आता प्रवासी प्रवास करत आहे। मात्र कुठे जात आहेत त्यांना माहित नाही ही गाडी कुठे जाणार आहेत। काही बोलणारी लोक रेल्वे प्रवासी देखील आपल्याशी बोलणं केलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर गाडी सोडवावी। आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आता रेल्वे प्रवासातून अनेक जे आहेत ते महिला या ट्रॅकवरून चालत येत आहेत। पावसाला पुन्हा सुरुवात झालेली आहे। भाऊ कुठे चालत तुम्ही?
सर मला उल्हासनगरला जायचं आहे. गेले 2 घंट्यापासून मी जुईनगर पासून इकडे आलेलो आहे चालत, पण अजून एक पण ट्रेन नाही चालू झाली. माझे दोन मुलं वाट बघतायत. मला उल्हासनगरला जायचं आहे. अरे बाबा, आता ही गाडी जी आहे, सर्वजण बसतायत नक्की. आता मी पण त्याच गाडीत होतो, पण तिकडे सारख्या गाड्या लावतात 3 नंबरला. तुमच्या परीने तुम्ही न्यूज 18 918 TV 9 पासून तुम्ही आमच्यासाठी काहीतरी आणा. माझी मुलं तिकडे रडतायत घरी. अच्छा, तुम्ही कुठे चालले भाऊ? दादरला दादरला. मग कसे आता चालत काय करायचं ट्रॅक मध्ये भर पावसात जाने के लिए घर पे कोई साधन साधन नहीं है, ट्रेन नहीं है, ऐसे ही खड़े हैं करीब 2-2.5 घंटे हो गए. किधर खड़े थे आप 2 घंटे? हम थाने स्टेशन पे ही खड़े हैं, ना बस की सेवा है ना ट्रेन की सेवा है. अरे बाबा, तुम्ही कुठे चाललेत? साहेब मी टिटवाळ्याला चाललो. झोमॅटोचं टी शर्ट आहे. मी ट्रान्सपोर्टमध्ये आहे शिवा एक्सप्रेसला. मी आता मला टिटवाळ्याला जायचं आहे. कुठली गाडी पकडली? टिटवाळा गाली कसाडा आणि आसनगाव काय पण भेटेल. कुठे चालत कुठून आलात? चालत मी आलो भांडूपवरून. काय प्रशासनाकडे मागणी असेल रेल्वेकडे? अब क्या बोल सकते हैं, जो होगा अच्छे के लिए करो अभी, और क्या बोल सकते हैं. ऐसा पैदल चल चल के पैर दुखने लगा है, और क्या बोल सकते हैं. नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आता लोक चालत येतात, पाय दुखायला लागले. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला कसं बसं आमचं घर गाठायचं आहे. मात्र अशातच आता त्या ठिकाणी जर रेल्वे सेवा अशा प्रकारची ठप्प झाली तर नक्कीच याचा फटका जो या ठिकाणी रेल्वे प्रशासन बसताना आपल्या पाहायला मिळतं. आता काही वेळापूर्वी आता पाऊस जो आहे तो रिपरिप करत होता, मात्र पावसाने आता पुन्हा आता हजेरी लावायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एकीकडे हातात छत्री तर दुसरीकडे बॅगा घेऊन थेट चालत 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 ते पायी प्रवास आपल्या ठाणा स्थानकपर्यंत, ठाणे स्टेशनपर्यंत करत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या असेल या रेल्वे अपडाऊन लोकल गाड्या असतील. नक्कीच गणेश, आपण पाहतोय हँडिकॅप डब्यात देखील अनेक प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकतो का? त्यांच्याशी बोलू शकतो का? अजून कोणी आहेत का त्या डब्यात?